नागपूरमध्ये प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण समोर आलंय। 24 वर्षीय मनीष दिलीप दादरे यांना SBI ATMच्या कॅश डिपॉझिट मशीनजवळ 50,500 रुपये सापडले। त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ही रक्कम अजनी पोलीस ठाण्यात जमा केली। पोलिसांनी तपास करून CCTVच्या मदतीने संबंधित व्यक्ती अक्षय आनंद झाडे यांना शोधून काढले। तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पैसे जमा झाले नव्हते। अखेर पोलिसांनी ही रक्कम त्यांना परत केली असून मनीष दादरे यांचा सत्कार करण्यात आलाय। नागपूर येथून क्राइम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। आम्ही आज दिनांक 25/3/2026 रोजी पोलीस ठाणे येथे हजर असताना पोलीस ठाणे येथे मनीष दिलीप दादरे वय 24 वर्ष यांनी येऊन माहिती दिली की काल दिनांक 24 मार्च 2026 रोजी अंदाजे 9:30 ते 10 वाजता दरम्यान ते SBIच्या ATMला गेले असता त्यांना तेथे जे कॅश डिपॉझिट मशीन होती तिथे त्यांना 50,500 रुपये सापडलेले होते आणि ते साहजिक त्यांनी तिथे प्रयत्न केला की कोणाची विसरले असते, तिथे थोड्या वेळ थांबले, पण रात्र झाल्यामुळे बँक बंद झालेली होती। तर आणि त्यांना कोणती माहिती प्राप्त होऊ शकल्याने त्यांना म्हणजे ते ज्याचे पैसे होते त्याला परत करू शकले नव्हते। त्यामुळे आज आम्ही पोलीस ठाणे इथे 1100 वाजता हजर असताना ते पोलीस ठाणे इथे आले। त्यांनी सांगितलं की सर मी काल SBI ATMमध्ये गेलेलो होतो आणि असं त्या डिपॉझिट मशीनमध्ये मला 50,500 रुपयाच्या 101 नोटा सापडलेल्या आहेत। तर आपण हे ज्यांची कोणाला असेल त्यांना परत करा। तर आम्ही याबाबत आमचे DB पथकाचे मनोज नेवारे, अविनाश चंगोले व प्रकाश गाडेकर व PSI सिद्धांत मुस्के यांना माहिती दिली। सदर DB पथकाच्या संपूर्ण टीमने बँकेत त्या ATM बाबत ज्यांनी आमच्याकडे मनीष दादरेजींनी पैसे जमा केले होते त्यांना विचारणा केली असता असं लक्षात आलं की सदरचं ATM हे इमामवाडा हद्दीत होतं। परंतु ते पैसे आमच्याकडे जमा केलेले असल्याने आम्ही सदर बँकमध्ये जाऊन मॅनेजरशी म्हणजे आमच्या तपास पथकाने बँकेमध्ये जाऊन मॅनेजर यांच्याशी भेट घेतली। भेट घेतल्यावर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी CCTV फुटेज लगेच अवेलेबल करून दिले। त्यामध्ये दिसलं की ज्या व्यक्तीने पैसे जमा केले त्याचा अकाउंट नंबर आणि सगळे डिटेल्स आले। त्यानुसार बँक मॅनेजरकडून मोबाईल क्रमांक घेऊन आमच्या तपास पथकाने त्यांना फोन केला। तर सदर हे अक्षय आनंद झाडे यांचं मेडिकल चौकातच मेडिकल आहे आणि मेडिकलमधले जे नगदी रक्कम जमा झालेली तिथे त्यांनी सदरच्या डिपॉझिट मशीनमध्ये जमा केलेली होती। परंतु तांत्रिक चुकीमुळे आता यात SBIच्या मशीनची चुकी आहे। त्यांनी पैसे जमा केले आणि ते तिथून निघून गेले, परंतु ते पैसे जमा नव्हता पुन्हा परत आले। यामध्ये संपूर्णतः SBIची जिम्मेदारी आहे। पण हा जो व्यक्ती इमानदार होता मनीष दादरे याने ते पैसे स्वतःहून त्याने कोणत्याच प्रकारचे तिथे ट्रान्झॅक्शन केलेले नव्हते। वास्तविक पाहता त्याला शोधणं खूप म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले असते, पण ही संपूर्णतः चुकी SBIच्या त्या डिपॉझिट मशीनची आहे। पण तरीसुद्धा या व्यक्तीने पोलीस ठाणे इथे येऊन हे 50,500 रुपये जमा केले व आम्ही सदरचे ज्यांचे हे पैसे होते अक्षय आनंद झाडे त्यांना ते पैसे परत केलेले आहेत। तर तपास पथकाने ही अत्यंत तात्काळ जाऊन ही कामगिरी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मनीष दिलीप दादरे यांनी सुद्धा आपलं एक इमानदारीने इमानो इतबारे हे पैसे पोलीस ठाणे आणून दिले। त्याबद्दल आम्ही त्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे।